नमस्कार. श्री शिवाय नमस्तुभ्यम. आज आपण महाशिवरात्रीचा एकदम भारी आणि खास उपाय जाणून घेणार आहोत. या जगात प्रत्येक माणूस काही ना काही मागतो. कोणी सुख मागतो, कोणी शांती मागतो, तर कोणी फक्त एवढंच मागतो, माझं नशीब बदलू दे. पण काही रात्री अशा असतात ज्या रात्री देव झोपत नाही, ज्या रात्री साक्षात महादेव जागे असतात. ती रात्र म्हणजे महाशिवरात्र. ही फक्त एक सण नाही, ती आहे कर्म बदलण्याची, भाग्य उघडण्याची रात्र. आज मी तुम्हाला तोच गुपित उपाय सांगणार आहे, जो महादेवांनी आपल्या शिवमहापुराणामध्ये सांगितलेला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशीच हा उपाय का करावा, महाशिवरात्री या दिवशी का साजरी केली जाते आणि यामागची पवित्र काय कथा आहे, ती आपण पाहणार आहोत. महाशिवरात्री ही रात्र का इतकी पवित्र मानली जाते, यामागे एक अत्यंत दिव्य कारण आहे. शिव-पार्वती विवाह कथा. या दिवशी साक्षात शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. माता पार्वतीने अनेक जन्म, अनेक तपश्चर्या केल्या, फक्त एकाच इच्छेसाठी. ती इच्छा म्हणजे महादेव पती म्हणून मिळावेत. महादेव तपस्वी होते, त्यांना ना संसाराची ओढ होती ना संपत्तीची. पण पार्वतीच्या शुद्ध भक्तीने, निष्काम प्रेमाने महादेवांचं हृदय वितळलं आणि महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांनी पार्वतीला अर्धांगिनी म्हणून स्वीकारलं. म्हणूनच म्हणतात, महाशिवरात्र भक्ती जिंकते, नशीब वळतं. महाशिवरात्रीला उपाय का परिणामकारक असतो? या दिवशी महादेव अत्यंत प्रसन्न असतात. जे मागाल ते महादेव देतात, ते देण्याच्या स्थितीत असतात. पण महादेवांना मोठे नैवेद्य नाहीत पाहिजेत, त्यांना पाहिजे असतो आपला भाव. तो भाव शुद्ध आणि अंतःकरणापासून आलेला असावा. मनात अहंकार नसावा, भीती नसावी. सगळं देवावर भक्ती असली पाहिजे, तरच महादेव आपल्याला जे पाहिजे ते देतात. उपायासाठी कोणती वस्तू पाहिजे? या दिवशी तुम्ही उपाय हा करा, तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतील. जी मुख्य इच्छा आहे ती तर तुम्ही या दिवशी उपाय केला तर नक्कीच पूर्ण होते. उपायाची मुख्य वस्तू कोणती आहे? चंदन लावलेलं एक बेलपत्र घ्या. का वस्तू खास आहे? कारण बेलपत्र हे महादेवाचं सर्वात प्रिय पान आहे. बेलपत्रात 3 पाने असतात. ते 3 पाने म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक आहे. चंदन म्हणजे शांती, शुद्धता आणि सकारात्मक ऊर्जा. चंदन लावलेलं बेलपत्र म्हणजे मन, शरीर आणि कर्म शुद्ध करण्याचा संकल्प होय. चंदन लावलेलं एक बेलपत्र घ्या. 1 रुपयाचं नाणं घ्या. हे नाणं दानाचं आणि कर्मफळाचं प्रतीक आहे. महादेवाला अर्पण केल्यावर कर्ज, अडचणी आणि अडथळे कमी होतात. उपाय कसा करायचा? महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री 11 नंतर किंवा पहाटे ब्रह्ममुहूर्तावर आधी हात-पाय धुवा, मन शांत करा. शिवकुंडीसमोर किंवा फोटोसमोर बसा किंवा शक्य असेल तर मंदिरात जा. बेलपत्रावर चंदन लावा. 3 पानावर चंदन लावा. ते बेलपत्र शिवपिंडीवर ठेवा. त्यावर 1 रुपयाचं नाणं ठेवा. 3 वेळा पाणी किंवा गंगाजल अर्पण करा आणि मग हळू आवाजात म्हणा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे अर्पण करत असताना कुंदकिशोर महादेवाचा नाव घेऊन अर्पण करा. माझ्या आयुष्यातील अडथळे दूर करा आणि माझं कर्म शुभ करा, असा महादेवांना तुम्ही प्रार्थना करा. भक्तीने करा, श्रद्धेने करा, विश्वासाने करा. पूर्ण विश्वास ठेवून श्रद्धेने ही प्रार्थना महादेवांना करा. तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. महादेव कधीही त्वरित चमत्कार दाखवत नाहीत,
पण ते हळूहळू आपलं आयुष्य योग्य मार्गावर नेतात आणि जे आपल्यासाठी योग्य आहे ते आपल्याला देतात. हा उपाय केला तर तुमचं आयुष्य नक्कीच सुधारेल. महादेव तुमच्यावर नक्कीच कृपा करतील. हा उपाय श्रद्धेने करा. दुसऱ्यांचं वाईट चिंतू नका. फक्त स्वतःचं वर लक्ष द्या आणि प्रार्थना करा. दुसऱ्याचं पण चांगलं होऊ देत आणि त्यामागे माझं पण होऊ दे, ही प्रार्थना महादेवाला नक्की करा. महादेव तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करोत, ही माझी महादेवाच्या चरणी प्रार्थना. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हा उपाय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की करा. या दिवशी केलेला उपाय कधीच वाया जात नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा.